सॉरी मी तुम्हाला आता इतक्या रात्री डिस्टर्ब करते, पण मला तुमच्या मदतीची गरज आहे. ऍक्च्युली बाहेर खूप मोठं वादळ. ऍक्च्युली माझी गाडी बिघडली आणि आता इकडनं रिक्षा टॅक्सी काहीच मिळत नाहीये. आणि माझ्या फोनची बॅटरी पण डेड झाली आहे. प्लीज मी तुमच्याकडे माझा फोन चार्ज केला तर चालेल का? थँक्यू सो मच. ताई मी हे चार्जिंगला कुठे?
घाबरले ना मी. तू घाबरलीस? हो. मग काय? अभंग सोसायटीच्या कर्तव्यनिष्ठ सेक्रेटरी स्वाती महाजन यांना घाबरता सुद्धा येतं. बघा, हे जर सोसायटीच्या इतर बायकांना कळलं ना तर बघा राजीनामा द्यायला लावतील तुला. गप्प बस बघू, सकाळी सकाळी काहीतरी बोलू नकोस. बरं राहिलं. आई चहा करतेस ना? हो माझ्यासाठी पण वाढव ना. हो वाढवते, पण सकाळी सकाळी आज लवकर कशी काय उठलीस तू? मला जरा एक विचित्र स्वप्न पडलं ग. स्वप्न? काय बघितलं स्वप्नात? एक मुलगी एका बंगल्यात शिरली. मग पुढे काय झालं? नाही काय नाही, मी पटकन जाऊन आता फ्रेश होते. मला लवकर निघायचंय. हा हो माझ्या गार्गी, अगं काय हे तुझं असं रात्री अपरात्री घरी येणं, धड स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीस तर धड झोपेकडे लक्ष देत नाहीस. अगं कसं होणार आहे तुझं? अगं, एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? काय होणार आहे मला? होणार काहीच नाहीये आणि होऊही नाही. पण गार्गी, अगं सकाळी सकाळी शुभ बोलत जा. वास्तू देवता तथास्तु म्हणत असते, त्यामुळे माणसानं नेहमी शुभ बोलावं. वास्तू देवता आशीर्वाद देते. अगं माहिती आहे मला. आता जाऊन आवरू का मी? आवरून घे, पण जरा स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. आता लहान नाही राहिली आहेस तू, कळलं? आणि हे रात्री अपरात्री येणं बंद कर. म्हणजे? अगं तुझी मुलगी आता पत्रकार होणार आहे ना, मग हेच असेच टायमिंग असणार आहेत माझे. तू अजिबात ऐकत नाहीस हं माझं. आई मी तुझं सगळं ऐकते. आता पटकन छान चहा कर माझ्यासाठी, मला लवकर निघायचंय. आज इंटर्नशिपचा शेवटचा दिवस आहे ना, माहितीये ना? जा जा लवकर आटप आता. गार्गी, कोण आलाय बघ जरा. अगं मावशीच असेल, दुसरं कोण? गुड मॉर्निंग मावशी. पेपर. अगं तू का आणला? गार्गी, असंही दूध आणायला मी खाली जातेच ना, मग तुमचा पेपर सुद्धा आणला तर काय बिघडलं? शेजारीने मी तुमची. शेजार धर्म पाळायला नको का? मावशी हे काय आहे? काय? तुला माहितीये ना माझी देवावर श्रद्धा आहे, पण हा अंगारा वगैरे. अंगारा लावल्याने तुझं काही नुकसान होतंय का? नाही ना? मग तुला एक विचारू? म्हणजे तुझ्या बाबतीतलं माझं ऑब्झर्वेशन, मी कधीही अस्वस्थ असले तर तुला ते कोणीही न सांगता कसं काय कळतं ग? येते. मावशी मावशी काय करायचं हिचं?
अहो सुजाताताई, काल रात्री वॉचमनने वरच्या टाकीत पाणी चढवलं नाही, त्याला मी काय करणार आहे? हो मला माहितीये पाणी गेलंय ते. अहो मी सेक्रेटरी आहे म्हणून काय मी जाऊन तिथे पंप सुरू करू का? हे बघा, तुम्ही उगीच टेन्शन घेऊ नका. मी त्याला सांगितलंय आता 5-10 मिनिटात पाणी येईल. हो हो हो, आमच्या घरी सगळं आटपलंय, कारण आमच्याकडे दुसरी टाकी आहे. अहो मग तुम्ही सांगा ना शरद भाऊजींना सांगा टाकी घ्या म्हणून. बरं ठीक आहे, आता येईल 5-10 मिनिटात पाणी. हे बघा, तुम्ही उगीच टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, येईल पाणी. ठेवते फोन मी. मला ना कळतच नाहीये, मी या बिल्डिंगची सेक्रेटरी आहे का वॉचमन आहे. उठसूट आपला जो येईल तो काही सांगत राहतो. सगळ्यांकडे नंबर आहे तर सकाळपासून फोन सुरू. आज काय पाणी नाही आलं, आज काय झाडूवाला नाही आला, चालूच आपले. अहो तुमचा डबा ठेवते. हो घेतो. हे काय, आज चक्क बूट घालून जाणार आहात ऑफिसला? तुमच्या टेलिफोन एक्सचेंज मध्ये कार्यक्रम आहे वाटतं. अगं तो माझ्या डिपार्टमेंट मधला साळवी आहे ना, तो आज रिटायर होतोय. त्याची फेअरवेल पार्टी आहे आज. हो का? करा फेअरवेल पार्ट्या करा. हा, पण ही गार्गी कुठे राहिली? लवकर जायचं म्हणत होती. लवकर? हो. गार्गी, ए गार्गी, आले. काय ग, लवकर जायचं म्हणत होतीस आणि अजूनही इथेच? हो ग, उशीर झाला आवरता. अरे वा, आमचं पिल्लू आज एकदम लवकर उठलंय. अहो असं काय करता, आज तिच्या इंटर्नशिपचा शेवटचा दिवस नाही का? हो, विसरलो. सॉरी. गार्गी, तुला ऑल द बेस्ट आहे बेटा. थँक्यू सो मच बाबा. चला निघू मी. हा, अगं डबा तरी घेऊन जा. दे पटकन. चला निघू. सावकाश जा. बाय. चला. हा, भेटू. बाय. सांभाळून जा ग. देवा, काळजी घे माझ्या लेकीची. काय झालं दादा? का थांबलोय आपण? बहुतेक ट्रॉफिक आहे. ट्रॅफिक? गॉड, पण आज अचानक एवढा ट्रॅफिक कसा काय हो? हा तर रहदारीचा सुद्धा रस्ता नाहीये. रस्त्याचे काम चालू असेल कुठेतरी. मी एक काम करते, मी इथेच उतरते. मी बघते पुढे काही बस किंवा रिक्षा मिळते का. किती झाले? 21 रुपये. हां, हे घ्या. थँक्यू. वेलकम. हे काय चाललंय? हा दगड बाजूला करा ना. किती ट्रॅफिक जमा झालाय बघा. अहो काय बोलताय मॅडम, साक्षात स्वयंभू देवाला त्याच्या जागेवरून हलवणारे आपण कोण?
हो मॅडम, तुम्हाला कळत नाही का, देवाला असं त्याच्या जागेवरनं हलवायचं नसतं. देवाचा कोप होईल तुमच्यावर, कोप. काय बोलताय काका तुम्ही? कमाल आहे तुमची. असे जर का देव रस्त्याच्या मध्ये प्रकट व्हायला लागले असते ना, तर अजून काय हवं होतं? नाही नाही, हे पाप आमच्याकडून होणार नाही. अहो काका, एवढा ट्रॅफिक झालाय याच्यामुळे. नाही नाही, नाही नाही, नाही. शक्य नाही. नाही, नाही, ओके. अजिबात नाही. काका समजून घ्या. हे होऊ देणार नाही. नाही, नाही, अजिबात नाही. नाही, होऊ देणार नाही आम्ही. नाही, अजिबात वेळ बोलायचं नाही. अजिबात बोलायचं नाही काय. ओ, थांबा 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 तुम्ही काय बोलू नका, देव आमचा आहे. थांबा थांबा. हो ताई, हे जे काय झालंय ना ते माझ्यामुळे झाले. म्हणजे त्याचं काय आहे ना मॅडम, इथं रस्त्याच्या कडेला फुलं मी विकतो आणि काम चालू करण्याआधी इथं 4 फुलं वाहतो. आणि आज फुलं वाहताना ह्या लोकांनी पाहिलं आणि त्यांना वाटलं देव प्रकट झाला. कळलं आता आपला प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी न जाता आपण सगळं ठरवून बसतो. अहो, कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती गोष्ट बघितली पाहिजे ना, आणि मग मत बनवलं पाहिजे. आता चला, हा उचला, नाही तर ट्रॅफिक असाच राहील. थांबा, मीच काढतो बाजूला. हां, उचला, पकडा तिकडून, सांभाळ. चला चला, मागे घ्या ना रिक्षा, मागे घ्या. तुम्ही पण मागे घ्या. निघा मागे त्या बाजूला. ओ गॉड, रिक्षा रिक्षा. अरे यार, हो गॉड. हाय, दॅट वॉज व्हेरी ब्रेव ऑफ यू. तुझ्यामुळे सगळा ट्रॅफिक क्लिअर झाला. बाय द वे, मी तुला कुठे सोडू का? हो, खरं तर मला खूप उशीर झालाय, पण बाय एनी चान्स तू अंधेरी साईडला कुठे जाणार आहेस का? ओ ग्रेट, प्लीज मला ड्रॉप करशील? या शो, बस ना. ओ ग्रेट. रेडी? येस. बाय द वे, मी समिधा, आर्किटेक्ट आहे. आता एका साईट वरतीच चालली आहे. हो, मी गार्गी. TV27 न्यूज मध्ये मी इंटर्नशिप करते. ओ वाव, दॅट्स ग्रेट. या, मग पुढचा प्लॅन काय आहे? मला पत्रकारिताच करायची अगं. आणि असं विशेष असं काही ठरवलेलं नाहीये मी. ओ ओके. कधी कधी ना काही न ठरवणंच बेटर ऑप्शन असतं. यू नेव्हर नो, नियती तुमच्या समोर कधी काय आणून ठेवेल आणि कधी काय होईल. इथे 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 इथे. बस 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 बस. हे थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम. ऐक, ऑल द बेस्ट. तुझ्या इंटर्नशिपचा आज लास्ट डे आहे ना, तुला जे हवंय ते नक्की मिळेल. थँक्यू अँड ऑल द बेस्ट टू यू टू. तू ज्या कामासाठी चालली आहेस ना, आय एम शुअर तुझं काम होईल बघ. दॅट इज सो स्वीट ऑफ यू. थँक्स. एक सेकंड हा. या. ॲक्च्युली मी निघते आता. ओके, बाय. या, बाय. या. ऍक्च्युली
माझी गाडी बिघडली आणि आता इकडनं रिक्षा टॅक्सी काहीच मिळत नाहीये आणि माझ्या फोनची बॅटरी पण डेड झाली आहे. प्लीज मी तुमच्याकडे माझा फोन चार्ज केला तर चालेल का? ओ ओ हा हा हॅलो हॅलो समिधा समिधा हा बोल, पोहोचलीस का ग तू? नाही अजून नाही पोहोचले मी. अगं एवढा वेळ? आई अगं पोहोचेन आत्ता. ऐक ना, मी तुला आज सकाळी म्हटलं होतं ना मला पहाटे एक स्वप्न पडलं होतं. हा, त्याचं काय? त्या स्वप्नाची मला मुलगी दिसली होती ना, तीच मुलगी मला आत्ता दिसली आणि तिनेच मला लिफ्ट दिली. आई काय? अगं काहीतरीच काय बोलतेस तू? भास झाला असेल तुला. आई अगं मला नाही कळते. मी ना कन्फ्यूज झाले खूप. जाऊ दे बाई गार्गी, तू या गोष्टीचा विचार करू नकोस. तुला ऑफिसला जायचंय ना, उशीर होतोय ना, जा तू. हा ओके चल मी ठेवते फोन. सांभाळून जा ग. हो हो. स्वाती, गार्गीचा फोन होता? हो, बघ ना ग काय चाललंय या मुलीचं. काय झालं? सकाळी तिला स्वप्न पडलं आणि आता फोन करून ती सांगत होती स्वप्नात जी मुलगी आली होती ती तिला आता दिसली. एकतर तिचं काम हे असं आहे, नको नको त्या गोष्टींच्या तिला बातम्या कराव्या लागतात. ते क्राईम, खून, चोऱ्या अशा गोष्टी दिवसभर कानावर पडत असतात आणि मग हे असे परिणाम होतात. मला तर बाई खूप काळजी वाटते या मुलीची. ऐकतही माझं नाही ती. तू काळजी करू नकोस. मी समिधा.
आहे